श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलचं नाव आहे वैशाली कुकिंग. आज मी बनवणार आहे आलू वांग्याची भाजी. त्याला लागणारं साहित्य: कांदा मीडियम आकाराचा, 2 मिरची आणि थोडा सांबार आणि मोहरी आणि जिरं. हे टमाटर 2 मीडियम आकाराचे आणि हे धनेकूट, जिरंकूट, लाल तिखट, हळद, मीठ आणि मेथी, कस्तुरी मेथी. चला चालू करूया. आपण तेल घेतलेलं आहे 2 चमचे मोठे. ते गरम करूया. तेल गरम करूला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं तसंच आपण जिरं मोहरी टाकूया. हे जिरं मोहरी आता कांदा टाकूया. कांदा आणि हिरवी मिरची. तर लालसर होऊ द्यायचं. थोडं सांबार टाकायचं. कांदा लालसर झाल्यानंतर आपण आलं लसूण विसरलो होतं. याच्यात आलं लसूण पण टाकायचं आपल्याला. कांदा थोडासा लालसर झाला की छान तेवढी होऊ द्यायचा त्याला छान. आलं लसूण टाकूया. 1 चमच आलं लसूण. आलं लसूण पण छान लालसर होऊ द्यायचं. तर चव छान येते भाजीला. आलं लसूण आपलं झालेलं असं आहे. थोडंसं झालं की याच्यात तिखट मीठ टाकूया. आपलं आलं लसूण झालेलं आहे. कांदा पण छान झालेला आहे. कमी पावर करूया. यात तिखट टाकूया. तुम्हाला आवडीप्रमाणे तिखट टाकू शकता तुम्ही. मी 2 चम्मच टाकलेले आहे. हळद चवीपुरती, जिरंकूट अर्धा चमचा, धनेकूट अर्धा चमचा आणि मीठ 1 चम्मच चवीपुरतं. आणि ही कस्तुरी मेथी अर्धा चमचा. त्याला होऊ द्यायचं. आता आपण 2 टमाटर चिरलेले ते टाकून देऊया याच्यात. आणि टमाटर तिखट मीठ हे छान झालं पाहिजे. याला छान होऊ द्यायचं. याला आपण 5 मिनिट छान होऊ दिलेलं आहे. असं तेल सुटलेलं आहे. आता मी हे वांगे आणि आलू धुवून ठेवलेले होते. छान 2 पाण्याने धुतलेले आहे. आता आपण याच्यात टाकून देऊया. टमाटर आणि पूर्ण मिक्स झालेलं आहे, एकजीव झालेला आहे छान. त्याच्यात आता हे टाकायचं आहे.
याला आपण झाकून ठेवूया 5 मिनिट. 5 मिनिट वाफेवर होऊ द्यायचं. आपण आता पाणी बघूया, ते सुटलेलं आहे असं. आता आपण पाणी टाकूया. जितकं आपल्याला पाणी लागते तितकं आपण टाकून देऊया आणि छान होऊ द्यायचं. आता हे शिजू देऊया आपण. भाजी शिजत पण तसंच याला ठेवून द्यायचं. जेवढं आपल्याला पाणी लागते तितकं टाकून द्यायचं. झालं. तर आपण हे झाकून छान 5-10 मिनिट होऊ द्यायचं. 5 मिनिटांना आपण आपली भाजी झालेली आहे. आपली भाजी झालेली आहे. हे बघा छान तरी आलेली आहे वरून. आता आपण याचा मसाला टाकूया. मसाला टाकून द्यायचा आणि हे सांबार. छान तरी झालेली आहे आपली आलू वांग्याची भाजी. आपण काढून घेऊया. ही झालेली आहे आलू वांग्याची भाजी. ही अशी बघून करून बघ एकदा, खूप छान चवीला लागते.